काका आल्यात आमचं. चालत आलं, मला फोन का नाही केला? मग चला आपलं मावशीने जेवाय दिलं काय? आय मारावं मावशी डब्बा वांगी मिरची तळली की ना. ही वांगी पण मावशीने दिल्यात इथं. ह्यातमध्ये अजून काहीतरी दिले. ह्यातमध्ये चपात्या दिल्यात इथे. किती काळजी बघितलं ना. ह्यातमध्ये राईस केलेला होता मी रात्री आणि मटकीची भाजी. हाय मित्रांनो, कसं सगळ्यांचं बरं चाललं असेल तर आमचे फायदा होते. मोठा खोबरं राहिले किंवा खाली ठेवलं तरी चालेल काका. मिरच्याचे पोत दाखव. इकडे ह्यात काय पाणी दादा तुला एकच वय ग्लास तुम्हाला काढतात. चाललंय काढायचं. नवीन काय चालू केलं त्यांनी? मसाल्याचं आणलं की सामान सगळं बघा की मशीन झालं यांचं. मशनी आणल्यात ना सगळ्या. मिरच्याचे पोत. खोबऱ्याची गोणी राहिली. बायांना सांगावं लागेल आता मिरची आलेल्या. आता काय बायांना 8 दिवस बेन आहे. आता सगळे येते ना. सांगावं लागेल फक्त सगळं. हा लसूण आला, मिरची आली, सामान आता येईन आज. हे बघू शकता लसूण. टाका ऑर्डर यात. का तात्या जेवा की आधी. चला चला कलेकडं खायला. चिरून ठेवले. कलिंगड चिरले काकांना. बसा. 12:15 12:30 वाजल्यात त्या. आणि दिवसभराचं आज काय काय चाललंय तुम्हाला दाखवते मी. तर इथं चाललंय बघा खारका फोडायच्या. इकडं चाललेत बघा सांडगे करायचे. आणि घरात सांडगं करतोय आम्ही येतात म्हणून. होय फॅन लावून कार्यक्रम चाललाय आमचा. आता कशा माश्या येते ना. आम्ही दार लावून बघा. आता आहेत का माश्या? आणि त्या बी आहेत त्यात आपल्या दुसरीकडे झोपल्यात 4 जणी आहेत त्या. तर असू द्या. इकडं सगळं काम झालेलं आहे. आणि बाहेर लय लय काय काय चाललंय दावती. इथं सावधान बसा रे. इथंच इथं लसूण आणलाय. आता हे 20 किलो आणला होता. ह्यातला अनुश्रीताई साहेब आहेत ना, अनुश्रीताई जोशी रत्नागिरीच्या ताई साहेब आहेत, त्यांची 10 किलोची ऑर्डर पडली. आणि 6 किलोचा काल आलेला होता. दोघी तिघींचा दाखवते. 16 किलो लसूण ह्यातला गेलाय. राहिला 4 किलो. उद्याच्याला अजून 20 किलो आणावं लागन. असू द्या. हे पाठरे ताई साहेबांचे मिक्स डाळीचे सांडगे येतं. ते सेपरेट येतं. आज ते भरायचं येतं. ही 2 किलो एका ताई साहेबांचं आणि बाकीच्या ताई साहेबांचं बी हायतं. ती पण भरायच्यात येतं. ही वेगळं. ही मटकीच्या डाळीचं, ते मिक्स डाळीचं. तुमच्या लक्षात येत असेल लगेच. आमचे काका काय म्हणताय? काका असले मी भेट नाही अजिबात. मीठ दे. मीठ कशाला आर्थिंगला टाकायचंय. मी मला कुणावर उतरायचं. काका असले मी भेट नाही. सगळं माझं ओके मध्ये काम होतं. रानातली ज्वारी गहू सगळं आमच्या काकांच्या जीवावर खाती मी. होय काका? तुझंच नाही तुमचं आहे. तुम्ही हाय म्हणून मी हाय. कुठे गेलं मिठाचं? बरं देते. धरा का आर्थिंगला टाकायचं. आणि कुठं टाकायचंय दावती? ही मीठ मी वापरतच नाही. अहो नाही, पाहुण्याला सांगते नाही पुढं. आता पोतं आणावं लागेल आपल्याला मिठाचं. घरी लागतच नव्हतं मीठ मला मैत्रिणीनं. पण आता आणावं लागेल. ह्याला मसाल्याला मिरचीला ह्याला 10-10 रुपयाचं पुढं कधी आणायचं. आणि इकडं मिरची आलेल्या आहे. त्या मिरची दाखवते तुम्हाला कसली ती. पाऊस झाला तर पळायचं कळायचं नाही मला. तर ही मिरची बघू शकता.
लाल लाल झरत मसाला होणार आहे. मिरची नव्हती 4-5 दिवस झालं, 8 दिवस झालं, त्याच्यामुळं माझ्याकडे दाखवाय पण नव्हती, काहीच नव्हती. आता ही आज मसाला लगेच भाजायचा आहे, कारण का आम्ही आज 9 किलो मिरची आम्हाला लागायची या. ह्यांची होती दुपारपर्यंत सगळ्यांची. होईन का संगीताबाई? 4 वाजेपर्यंत दिली आम्हाला तरी बाद झाली भाजायला. अयो कसलं दिसतंय हो जबर, लईच लाल मिरची. डिलक्स माल म्हणायचं ह्याला, डिलक्स माल. हा माल आहे ना 8 दिवस झालं मिळत नव्हता, त्याच्यामुळे ना. आणि मोठी मोठी मिरची आमच्या बायांना नीट करायला उरकन पहिल्या तोड्याचा माल असतो, डिलक्स माल असतो. म्हणजे हा एसी माल असतो, एसी लावलेला माल असतो. इकायचं तर चांगलं इकायचं, नाही तर नाही ऐकलेलं बरं. होय बाई, आमच्या बाय लांब बसल्या त्या इकडं असं सावलीला काय करते कुठलं देठ टाकाय का? आव ती फुटलेलं आहे, एका कडल टाकावं लागेल. असून द्या. मामी गेल्या जत्रेला, अजून कोण उषाबाई कुठं गायब झाल्या काय नको. चला आतमध्ये काय चाललंय दावते, कुठवर आलं या फिटिंग करायला आल्या ते बनकर मामान. ती संगीताबाई काय म्हणता तुम्ही? निवांत गाडी काढू का तिथली, म्हणजे तुम्हाला सावली? बरं काढते, थांबा तिकडं लावते, गाडीला लावते इकडं कुठतरी. हा लावते 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 इकडं ना. दगड गोट सगळं आणून ठेवलं तर इथं. अजून काही आपलं कुठलंही काम चालू केलेलं नाही अजून. मी कांड परत मसाला कुठून आणते दुसरीकडूनच, कारण का ही लगी लगी होणाऱ्यातला आयटम नाही. मामान ती इकडं वायरी जोडायला आले तर इथं. मामा माझ्या लक्षात येईल नाही ट्रिप झाल्यावरती. इकडं डिपू टाकलाय आमच्या काकांनी त्यांनी. हे कांडप लाव, कांडप काय सोपा माल आहे वैतावा. काल इरबळ एवढा खडा खांदत होता आमचं काका, निघता निघाला. आणि परत नाही मग हे दगड गोट तात्याने दोघांनी आणून ठेवल्यात. इकडं कच आणि ही टाकली, पाहुणं येतात सिमेंट घेऊन. काकांचं जावाय सिमेंट घेऊन येतात. होय काका? आ नाही आता करते की फोन त्यांना. ही तर कशाला, ही तर मामा आर्टिंग देत आहे का? अजून लागायचंय का त्याला मीठ? का नाही झालं का? ओके. ही चाळण ही तशी जोडून ठेवली आहे. कांडप मसाला तर मळाला. ही उद्याच्याला नाशिकवरनं उद्या किंवा परवा दिवशी ही मशीन, पॅकिंग मशीन जोडायला येणार आहे. तर लाईट फिटिंग राहिलं होतं आणलेल्या, पण एका दिवसात कुठलंही काम होत नाही. आपण चितलेल्या वेळेत, आपण ठरवलेल्या वेळेमध्ये कधीही काय होत नाही, त्याला वेळ लागतोच. असू द्या, जून महिना लागोस तर चालू झालं म्हणजे बरं पावसाळ्यापर्यंत. मग बघू काय करायचं. चला मला काय लहानपणी खेळायला भेटलं नव्हतं. लय नाजूक आहेत काय? आव ती कुकुळ आहेत ना, त्या दिवशी आलं मसाला न्यायला कुणाच तरी बोकडाचं जागरण. अर्धा किलो मसाला न्यायला आलं तर आचार्याने लावलं होतं लगेच नेलं जत्रचा. आणि सांडगं बाहेर वाळाय घातलं. जास्त आहे, तुम्ही नका तसं काय म्हणून. वाळाय घातलं होतं सांडगं काका. दुसऱ्याशी भरावं लागतं आम्हाला. अर्धा किलो सांडगं नेलं लगेच. नुसता खाऊन बघितलं सांडगं तरी. ही बघा किती नाजूक आहेत. म्हणे तो का म्हणे तिथले तिथे नाही चिकट झाले, मोठं नाहीत, मोठं नाही चालत काका. चिकट आहे आतापर्यंत झालं असतं. शिजून लय मोठं आहे त्यात काका. चिकट पीठ झाले, योगी पडा ना ते. माणसं म्हणते 400 देताय ना किलोला, 500 घ्या पण चांगलं द्या. पण आम्ही 400 घेतो. बघा पीठ वाटल्यास. मैत्रिणींना आमचं कसं असतं तुम्हाला खरं सांगू का, थोडंच पण चांगलं. आज कोणवर आहे? जेवाय सुटा की बायाला 1:30 वाजली. 1:15 वाजले. चला मी त्यांना ना भाकर करते एक. आता येते ना दाजी आलं बघा जाऊन. ह्याच्यात केलाय फोडणीचा भात. काका म्हणलं मला भात खायचा आहे. घेऊन आला हवं ती मला प्यायला. हां अहो लय चांगलं आहे तुमचं दाजी. कधी कधी खवाळते तर फक्त. माहेरला जाताना कसलं बोललं मला, किती खवाळ मला. एक तास म्हणतात हो दाजी तुला बोलतात इथं. आकाला वाटलं नव्हतं एवढं बोलत असताना. अहो हे तर काहीच नाही म्हणा की दाजी, ही तर काहीच नाही म्हणा.
हा लय जापडायचं म्हणाल तिला मी. पहिलं बाकी होता हा बारकी तवा यादीच असायची, कामाची यादीच असायची माझ्याकडे रोज. चालवलं काय केलं पाहिजे किती दिवसाला लिस्ट काढायची बघ आपण, डबा कधी करायचा आपण किती दिवसाला लिस्ट काढायचो दाजी? 15 15 दिवसाला महिन्याला लिस्ट असायची. मग मी बी त्या लिस्ट प्रमाणे नाही काम केलं, दाजी रुसलं की मी बी चांगली आराम करायचे 8-10 दिवस. आणि मग परत अजून दाजीला म्हणायचे आता तुम्ही सांगता तसं काम करते, आता द्या लिस्ट काढून. परत नवीन लिस्ट, दर 15 दिवसाला लिस्ट असायची आमची. एकामेकाने पुन्हा काय काम करायचं, सकाळचं किती लवकर उठलं पाहिजे, काय केलं पाहिजे, दिवसभर काय केलं पाहिजे, मग संध्याकाळी दाजीला आल्यावर सांगायचं. असं करून 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 मी शेवटी काम करायला लागली. शिकली कशाची शिकली, सारखंच काम होतं. असू दे जेवायला. ह्यातमध्ये भात केलाय काकांना. शिकली नाही शिकली की राव, तुमची कृपा सगळी. आता एवढं काम करते कशाला? आता काय करायचं, पर्याय नाही, काम केलं पाहिजे. जन्माला आले म्हणल्या नाही उडत. तर हे तर काकांना मी सांगितलं होतं आधीच की काका काहीच नाही, कोथिंबीर नाही का, काहीच नाही, मिरची नाही. काका म्हणलं कर. मग यातमध्ये मी काय टाकलं तुम्हाला सांगते. शेंगदाणा, जिरी, मोहरी, कांदा, लसूण, मसाला आपला, मीठ, तेल, हळद आणि केला भात. थांबा देते दाजींना. होला सांग चला. तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याला काय नव्हतं तरी मी केलाय काका. जावाय आत्ताच आलेत, मी तरी काय करू. जावाय भोंडळत नाही तर बारामतीत सगळं मिळतं. काका ताक देऊ का तुम्हाला थोडं? ही आमच्या काकांची फरमाईश होती मला भाताची. मग मी भात केला, काकांना लय आवडतो. तात्या फुटभर जेवलेत ना, मी म्हणले खायचं आहे का तात्यांना. चहा नाही मी पित, मला ठुलता मी पण नाही पिली. हे जेवायला मैत्रिणींना ताक पिते, थोडा भात बी खाते. नानून त्या ताईन जेवल्या. ताक पेत पेत आता भात खाते. काकांना देऊ का ताक थोडं? काय झालं, कशाला कालवा करताय दादा? काय आणलंय, काय आणलंय म्हण? काय झालं, काय झालं म्हण? तात्याचा भाऊ आल्यात बघा कसं निमसत जुळो भाऊ असल्यासारखं दोघं गोंड सोने. चला चला दाखवा काय आणलंय आधी. काय तूप आणले? मग चला दाखवा कुठे काय ते राहणार. चला चला तुपाचं मालक चला. ए दादा तुपावाले, तात्या मसालेवाले. सोपं आहे का? लवकर दाखवा. 3% बॅटरी राहिली. आता मोबाईल गुडूप होईल माझा. आम्हाला करायचे आहेत लाडू. तर हे माऊली तूप गरमच आहे काय अजून? ही नानींचा अर्धा लिटर आहे दादा, हे माझं 1 लिटर आहे. पण ते पुरणार नाही, लाडू लय करायचे तर एवढंच राहिले. नाही ते आहे की 4 किलोचं लाडू करायचे पण पुरणार नाही म्हणलं. तुपाची ऑर्डर 650 रुपये किलो आहे मैत्रिणींनो. 70 20 18 46 21 मोबाईल नंबर आहे. 750 नाही 750. 70 20 18 46 21 650 रुपये किलो तुप आहे हे लिटर. फोन आलाय हो दादा कुणाच तरी. बरोबर 6 वाजलं ते त्या बायांच्या मिरच्या मोपायच्यात, बायांच्या मिरच्या मोजायच्या ते त्या. आज तर मला काय कळा नाही मैत्रिणींनो. पत्तल येत बसली होती हो का लाडू केलं. हे सगळं मिश्रण आहे ना भाजून ठेवलंय लाडूचं. लाडू केलेलं कुठं गेलं? ही ना ही डिंक आहे, ती मिक्स नाही केला ह्यातमध्ये. ह्यातमध्ये विलायची ही सगळं टाकले. आता विलायची, खसखस, डिंक, काजू, बदाम, खारीक, खोबरं, फक्त गुळ राहिला आहे. पण आता हे मिश्रण आहे ना, आता ही 2-3 किलोची लाडूंची ऑर्डर आहे. आता ही ताईसाहेबांना तुमचं उद्या टाकते बरं का ग. मला काय सुसा नाही, उरका नाहीच.
हे डिंकाचं या असू दे. आता हे गार व्हायला ठुले. इथं ॲड्रेस हे आणि काय ॲड्रेस बारकं नाही तर इतकं आणलं असतं मैत्रिणींनो. लसूण मसाला 1 किलो, लसूण चटणी, मिरची पावडर, धना पावडर, हळद, लसूण 2 किलो, सांडगं अर्धा किलो. हे आहे मीनाक्षी ताईसाहेबांचं, मुंबईच्या ताईसाहेब इथं. ही बाकीचं ह्या ताईसाहेबांचं निशा ताईसाहेबांचं सांडगं, डिंक लाडू, शेंगदाणा लाडू, मसाला. ह्या ताईसाहेबांचं काय मिक्स डाळीचं सांडगं, हळद आणि मसाला. आणि इकडं अजून ॲड्रेसच लिहिती या. मोठी मोठी गणितं सोडवावं लागतात हो का. मसाला 4 किलो. ह्या ताईसाहेब आहेत मनस्वी ताई मनोज जाधव, रत्नागिरीच्या ताईसाहेब आहेत. मसाला 4 किलो, हळद अर्धा किलो, सांडगं अर्धा किलो, काश्मीरी मिरची 1.5 किलो, धना पावडर अर्धा किलो. ह्या ताईसाहेब आहेत निशा ताईसाहेब आहेत. ह्या ताईसाहेबांचा मसाला 1 किलो. ह्या ताईसाहेब कोण आहे त्या, ह्या ताईसाहेब कविता ताईसाहेबांचं लसूण 2 किलो, हळद अर्धा किलो, लसूण चटणी अर्धा किलो, मटकी सांडगे 1 किलो. असंच मोठे 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 ॲड्रेस आहेत मैत्रिणींनो, बघू शकता. अजून इतकं लिहायचं राहिलंय ना, 6वर काटा गेलाय. मी अजून पत्तच लिहिते या. जवळजवळ 20 पत्त लिहायचं बाकी आहेत. अजून त्या लसूण सगळा संपला हो का. हे राहिल्या एका ताईसाहेबांचा 10 किलो लसूण भरला. हा राहिलेला लसूण आता थोड्या वेळेस भरलेला दाखवते. रात्री आणलेला 20 किलो लसूण एंड. आता परत न का म्हणलं मला 20 किलो अजून दुकानावर करा, अजून पेंडिंग. त्यात मध्ये करते तर लोन ऑर्डर येऊन जाते. त्या लोनचं तुम्हाला सांगते 20 किलोचं लोनचं आता साहेबांना 5 किलो द्यायचंय. ती मागवलं या तुम्हाला दाखवते. 20 किलो मागवलंय. दाखवलं की म्हणलं अजून एकावं लागेल. अश्विनीला द्यायचं या. अश्विनी जाधव बारामतीतली लोणचंच करते बाय माझी. तिला द्यायचंय. इकडं पाऊस जर आला तर ह्या मिरच्यांचं लगीन लागल. देट नीट ते म्हणतात मोजा माझं द्याट, मोजा आमचं द्याट. आता ह्यांचं मिरच्यां ते नीट करते हो का. ही काय म्हणतात त्याला मिरच्या मापती. ह्या अशा मिरच्या नीट केल्यात बघा संगीताबाईने ह्यांनी आमच्या. नाही देत नाही जाऊन देत, पण एखादा जातो. थोडं लक्ष द्यायचं. डॉक्टर मयूर पाटील पुणे असू द्या. चला आता माप तुमचं घेतलंय का आबान करून, पण काटा आणावं लागेल अजून. कसं करायचं कसं आहे. अरे 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 दिली का रे बाबा. आयचा राडा रे. हळदी पिवळे 6 किलो 300 नादी देख पाहिजे. इथं बायांचं वजन चाललंय करायचं. बानो तुमचं चांगली वजन करून घ्या. 7 किलो बरोबर संगीताबाई. आमचं मालकीने पूर्ण 7 किलो 350 रुपयाचे झाले. 350 हजेरी पडली संगीताबाईला. मागले तिला आताच म्हणले मनीषा मसाला कुठपर्यंत जातो मुंबई पर्यंत. आपल्याला म्हणा तिला माहिती आमचं वडापाव का घरी येत नाही पार्सल. 7 किलो भरले की बरोबर. 7 किलो भरले आकाशचे झाले की 700 रुपये. 350 कायच्या झाल्या 30 कमी 500च्या आणि आकाशच्या झाल्या 300च्या. संगीताबाईच्या झाल्या 350च्या. बाईच्या बघू केवढे छात्यात. बाय तुमच्या कशात वाटायच्या व. थांबा आता ही ना आज बायांना किती हजेरी पडली. 500 600 700 800 900 1000 1100 1200 1300 1400. 4 बायांना 1400 रुपये हजेरी पडली. येईन बाई झालं काम तुमचं. दरावरी काकू असं मला धरू लागा. करा आता बंद करू का बाई. बाय मैत्रिणींना इथं खळ्यावलं मापायचं चाललंय खळ. एवढं देठ निघलं. अजून देठ कुठं आहेत व कुठं व गेलं देठ अजून. हा का ह्याच्यात आहेत ना. हां एवढ्या मिरच्यांना किती देठ निघला दाखवते तुम्हाला. मिरच्या नीट करणं का गरजेचं आहे संगीताबाई. वातावं ही वातावं
एक गाम्याला बरं मिरची देठ निघलं तर इथं मोठं 3 पाहिलं मग एवढं देठ निघलं तर इथं त्यासाठी ना मिरच्या नीट करावं लागतात मग देठात सगळं असतं पण सारा तवंगच येतो कालवं नाव चांगलं नाही होत भाजी म्हणून ती नीट करायचं कुठं हा तिकडं टाकून द्या मी बघते दाजी काय करतात इथं चप्पल नाही आज घालायला चला काय चाललंय पाहुण्यांचं आवाज पप्पा ही पाण्याने शिकवेन का करंट येईन का करंट सगळं बंद केलं वायरी माहिती बोर जोडल्यात ब्रेकर पाण्यात वर टाकला एक द्या बरं माझ्याकडे ब्रेकर जाऊन द्या पाण्यात पण विचार करा ना तुम्ही पनीरचं पाणी सांडल्यावर आणि सांडलं या पत्र्याचं पाणी इकडे आलंय पत्र्यावरलं पाणी आलं आणि लई लागतंय काय ताते ह्याच्यात मोठे एक पोत संपत आला खंडा अर्धा बी नाही आला पण आता आलाय भरत बऱ्यापैकी ना माझा पण आता नाही ना हलणार काका फाउंडेशन सपोर्ट केली अंगीची उभं आडवून असं खालच्या फाउंडेशन आता शेवटपर्यंतच करते वरती परत त्याला हे साईड त्या साईड अजून हे दगडोंब्या 2 डोंब्या टाकायच्या इथं अँगल सपोर्ट ह्याला ना मस्त फाउंडेशनची गरज नाही माणसं म्हणते ती पण ह्याला गरज आहे फाउंडेशनची साऱ्या फारशा फोडून टाकत नाही तर आणि ती फाउंडेशन लेवल वर घ्यायची कांक्रीट असं वर घ्यायची असं हा खाल्लं वर आलं ना चौथी फळ्यावर असं पार खालची फाउंडेशन आपण टाकायची हा मग त्याच्या ही चढवायची 2-4 दिवस वाळवून घ्यायची त्याला अशी कुठे भरली जायचं सगळं करायला गेलं मालन ही कालावला ह्यातमध्ये असू द्या चला मी बघते माझं काम काढला की पाहुण्याचा व्हिडिओ लाईट फिटिंग ही सगळं केलं जिथं जिथं मोठ्या मोठ्या पिना लागतात ना जोडायला सगळं जोडलं 8 दिवस झालं आमचं धुमाकूळ चाललाय नुसतं एवढ्याला 20,000 रुपये गेलेत कनेक्शनला नुसते मटेरियल आणायला लाईटीचं जोडायला 3,000 टाकू आणि त्याच्यावर फाउंडेशन करू ही आपण चालू केलं का नाही त्याच्या अगोदर 1 मिनिट चालू केलं तरी 2 जागेवरती फरशी फुटली होती मग तिकडे आम्ही ढकलून बघितलं जाऊ कुठली होती वय कायमस्वरूपी झालं कायमस्वरूपी भाऊसाहेब मला खाली जेवढं जातंय तेवढं डोक्यात काय होतं खाली फासलर मारायचं नाहीतर तसलं सायन्सची बीट आणायचं ती मारायचं पण सायन्सची मारलं त्याच्या खाली पोकळाच राहणार ते तरी खाली खांदा ना हो नाही ते पूर्ण खाली बसलं बायको म्हणली नाही पाहिजे परत धुनच नाही कुठाय कटाळे पाहिजे पण टांका हात नाही मशनी लेट मशनी आम्ही कटाळलोय आता प्रॉपर फाउंडेशन करतो आम्ही 1 दिवस लेट ते आणून मांडलं व्हायचं ना फाउंडेशन घालायचं ना तरी खाली निभार लागलो खांदाना नाही पूर्ण फाउंडेशन लिहून 2.5 फूट झालं लय झालं हलणार सुद्धा नाही पूर्ण फाउंडेशन खाली संध्याकाळ मैत्रिणींनो आता वाजले तर त्या 6:45 18 पत्ते पावणे बसले बरोबर झाले ते अंधार पडला 18 पत्ते आणि आलाय आहे मित्रांनो कसं सगळ्यांचं बरं चाललं आमच्या चाललंय आता धुईचं बाय बाय घसरलं बेकार विषय झालाय आता घसरला असतं का नाही मित्रांनो आका हात बी लावलेला का नाही कॅमेऱ्याला आका हल्लाला आता बी घसरलो असतो आता बी वाटलं घसरताना म्हणून कॅमेरा हल्ला तर काही नाही मित्रांनो इथं चाललंय आमचं अरे गप केला का मला घसरावती मला पडती का चाललंय मित्रांनो आमचं असं चालतच राहील आई ग लावल्यावर लयच भारी दिसतंय अजून एक लावाय पाहिजे तू
हे असं माल आलेला आहे. माल हाय तर ताल हाय, नाही तर कुत्रा हाल हाय. हा माले तो ताले म्हणा जिंदगी हाले. नाही तर जिंदगी का हाल आहे, माल आहे तर ताल आहे. तर चला आता हे ना, ह्याच्यामध्ये हाय 10 किलो लसूण अनुश्रीताई साहेबांचा. काल 20 किलो लसूण आणला होता, त्यातला संपला. आज परत मैत्रिणींनो 20 किलो आणला. तर आता वतून दाखवते तुम्हाला, एकच मिनिट. काकींना परत म्हणलं द्या, आज परत दिला त्यांनी. ह्याला आहे ना असं सुट्ट ठेवावं लागतं, नाही तर ती ना हे होतं, खराब होतो. तर असू द्या. 40 किलो लसूण 2 दिवसात, 20 किलो लसूण आहे ना एकाच दिवसात विकलाय मी. काल आणलेला लसूण आज परत ना संपला. आणि ह्यातमध्ये होता ना तो पण ऑर्डरींचा होता, भरपूर आले ते त्या. कारण का लसूण फक्त 250 रुपये किलोने विकते, त्याच्यामुळे 10-10 किलो जातोय लसूण. रत्नागिरीच्या ताईसाहेबांना 10 किलो पाठवला, वाशीच्या ताईसाहेबांना एका तिकडल्या 5 किलो पाठवला, आणि 2-2 किलोवाले 1-1 किलोवाले 5-6 ताईसाहेब आहेत. आता हे ठेवायचं सांडगे घरात. सांडगे बघू शकता कसे येतं, एकदम नाजूक असतात. चला 11 वाजले तर त्या, आणि तुम्ही म्हणसान काय खरंच 11 वाजलेत का, तर घड्याळामध्ये दाखवते. तरी दाजी अजून तिकडं दाजींचं धडपड चाललंय. दाजी चला, सकाळ लगेच पटांगण होतंय. बरोबर 11 वाजले तर इथे. आणि पोरग काय झोपत नाही, पोरग मोबाईल झोपल्याशिवाय झोपत नाही. हो